की भगवान बुद्ध दिसायला फार सुंदर होते. आपले भगवान अत्यंत सुंदर होते. प्रचंड उंची होती भगवंताची, डोळे रेखी होते, नाक रेखी होतं भगवंताचं, पापण्या सुद्धा अत्यंत सुंदर होत्या. आणि उंची म्हणाल, हात म्हणाल, बोट म्हणाल, त्याचं वर्णन आलंय बौद्ध साहित्यात. आम्ही बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला की भगवान बुद्ध सर्वांग सुंदर होते. त्याही काळात भगवंताच्या शरीरासारखं कुणाचं शरीर नव्हतं, त्यांच्या सौंदर्यासारखं कुणाचं सौंदर्य नव्हतं. आताही भगवंताच्या सौंदर्यासारखं कुणाचं सौंदर्य नाही आहे, आणि भूतकाळातही भगवंताच्या सौंदर्यासारखं कुणाचं सौंदर्य नाही, आणि भविष्यातही भगवंताच्या सौंदर्यासारखं कुणाचं सौंदर्य असत नाही. कारण त्यांच्या पुण्य पारमिता अनेक कल्पांपर्यंत त्यांनी पूर्ण केलेल्या असतात, त्या त्या संबंधीच्या. म्हणून नखशिखात भगवान बुद्ध असे परिपूर्ण असतात. जसा एखादा मूर्तिकार, चित्रकार एखादी मूर्ती, एखादं चित्र असं परफेक्ट त्याला हवं तसं बनवतो ना, अगदी भगवान असेच होते बघा. बिलकुल डोळा काही छोटा मोठा नव्हता, कान छोटे मोठे नव्हते, पाय छोटे मोठे नव्हते. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये व्यंग असतो, तुमच्या माहितीसाठी. प्रत्येकाच्या शरीरात व्यंग असतो, कोणत्या ना कोणत्या माध्यमात